माढा तालुक्यातील उंदरगाव या छोट्याशा गावामध्ये सध्या मी आहे. सीना नदीला महापूर आलेला आहे आणि उंदरगावची नक्की काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या मी या गावामध्ये आलेलो आहे. खरं तर सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथून साधारण 1 किलोमीटर अंतरावरती सीना नदी आहे आणि एवढ्या अंतरावरून पर्यंत ते इथपर्यंत सीना नदीचं जे पाणी आहे ते आलेलं आहे आणि त्यामुळं सगळी जी काही लोकवस्ती आहे ती पाण्यात गेलेली आहे. इथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आणि मी जेव्हा इथं आलो तेव्हा माझ्याकडला हे 4 जण जे उभारलेत ते खरं तर या पाण्यामध्ये या ठिकाणी वावरत होते आणि मला खरं तर त्यांच्याशी बोलायचं आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीचा हा पूर आहे हे जाणून घ्यायचं आहे. मी जेव्हा आलो तेव्हा तो इथं पाण्यात होता. भीती वाटत नाही का तुला पाण्याची? भीती वाटत नाही. रात्रीच्या धरणं पाणी आहे 4 वाजल्यापासून. 4 वाजल्यापासून पाणी? घरात पाणी असल्यामुळे भीती काय वाटत नाही. पाणीच घरात आलं? हं. बरं. त्यापूर्वी कधी पाणी घरात ह्या आई सांगते का कधी? आई वडील सांगत होतं, आजी आजोबा सांगत होतं पूर आला, पण इथं पाणी कधी आलं नाही म्हणून आम्ही गेलो नाही कुठं. बरं. पण 4 वाजता इथं पाणी आलं वस्तीपाशी 4 घरात. वाजता पाणी आलं. पण तरी पण पाणी म्हणलं की भीती असती बारक्या पोरांना. तुला भीती कशी काय वाटत नाही तुम्हाला? भीती वाटत नाही. आता घरात पाणी आहे म्हणलं भीती कशी वाटत. भीती वाटत नाही. हं. काय काय गेले घरातलं? काय काय बुडले? घरातलं भांडी, हं. रॅक हे पाण्यात आहे. बरं. फ्रीज, फ्रीज पाण्यात आहे. वह्या पुस्तक वाहून गेलेली. वह्या पुस्तक वाहून गेली ती. पुस्तक हे सगळे चिखल झालाय पुस्तक. पुस्तक पाणी हे सगळं शिरलंय दप्तरात. कंपास भिजले, कंपास हे सगळं भिजलं. सगळं साहित्य भिजलं. बरं. शाळेला सुट्टी दिली. हं. आता वह्या पुस्तक नवीन आणावं लागते. नवीन आणावं लागते. बरं. तुझं नाव काय? कितवीला आहे तू? रणवीर बालाजी नायकडे, इयत्ता 7वी. 7वीला आहे. शाळेला कुठे? शाळेला इथंच आहे. शाळेत सुद्धा पाणी शिरलं. शाळेने पण पाणी शिरले. बरं. आता काय तू गावातलं बघतोय सगळं. कुठं कुठं पाणी आहे? तुमच्या गावात किती ठिकाणी पाणी आहे काय माहिती आहे का तुला? गावात मांगणवाड्यात हे सगळे पाणी शिरले. मांगणवाड्यातले लोक शाळेत राहायला आले ते आमच्या. शाळेत राहायला तुझे मित्र आले असतील हं. राहायला. वस्तीवर इकडे एक वस्ती आहे तिथली सुद्धा माणसं आहेत आली ती. तिथलं माणसं. गुरं ही सगळी आली. आमची सुद्धा गुरं तिकडे रोडला बांधली. ती सुद्धा गुरं रोडला बांधली. बैलगाडी ही इथंच आहे. गुरं कुठं इथं असायची का पुढे ही काय पहिले? इथंच गुरं आहेत. ही सगळी गुरं होती तुमची? हो, बैलगाडी ही सगळी ती पाण्यात आहे. बैलगाडी पाण्यात आहे. सगळं घरच पाण्यात आहे. तुझं नाव काय? श्लोक मोहन नायक. तुझं कुठं राहतो तू? इथंच. तुझं ती पलीकडे घर आहे पाण्यातलं? बस. तुझं काय काय बुडाले? आमचं पुस्तक, वह्या, हं. भांडी, हं. रॅक, हं. दिवाण ती समजा बुडाले. सगळं बुडाले. तुझं काय नाव आहे? संभव नागेश नायकोडे. तुझं काय काय बुडाले? आमचं वह्या, पुस्तक, रॅक, हं. गॅस तू बाहेर काढता आलं नव्हतं का? नाही, आम्हाला माहितच नव्हतं आली येते का नाही. हं. काय 4 वाजता आलं पाणी. अचानक झालं. अचानक झालं. पण आता शाळेला सुट्टी आहे. शाळा सुट्टी जाणारच ना. गुरु ती सगळी आहे ती शाळेत. गुरु शाळेत बांधली ती? हा. बरं. लोक आली ती. लोक तिथं राहायला आले. हा. पाणी शिरलं घरात. पाणी शिरले घरात. बरं. तुझं काय नाव? समर्थ शिवराज मस्के. शेती किती आहे तुला? 16 एकर. 16 एकर आहे. कुठं? इथे रेल्वे स्टेशन पाशी. तिकडे मग पाणी नाही तिकडं? हा, तिकडे नाही. पण घर पाणी आहे. घरात पाणी आहे. बरं. काय काय बुडले तू? वह्या, पुस्तक, गॅस सगळंच बुडलं. दिवाण. पण ना तुम्ही इथं पाण्यात कसं काय बिंदास खेळताय? भ्या कसं काय वाटत नाही तुम्हाला? काय कळलं मला. घरातच पाणी आहे. घरातच पाणी? रात्री 4 वाजल्यापासून घरात पाणी आहे. घरात पाणी त्यामुळे भ्या वाटत नाही. ही मुलं ह्यांच्याशी बोलण्याचं महत्वाचं कारण आहे की आपण सगळ्या इथल्या घटकांशी बोलणार आहे, शेतकरी वर्गाशी बोलणार आहे, ज्यांच्या वस्तीमध्ये पाणी गेलेलं आहे अशांशी बोलणार आहे. मात्र ही मुलं जी आहेत त्यांचा सगळ्यात महत्वाचा विषय असतो दप्तराचा आणि या मुलांची दप्तर सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच या पुराची जी काही दाहकता आहे ती किती आहे यावरून लक्षात येईल. गोपामाळे सोबत मी गणेश आयकोडे, मराठी न्यूज, माढा.